चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जे मार्ग आहे ते बंद आहे। सध्या आपण चंद्रपूर जिल्ह्यातील चारवट गावाकडे जाणाऱ्या या मार्गावर आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा इराई नदी आहे। या इराई नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे हा जो मार्ग आहे हा गेली 5 दिवसापासून बंद आहे। त्यामुळे चारवटचा जो संपर्क आहे तो चंद्रपूर जिल्ह्याशी तुटलेला आहे आणि येथील लोक जे आहेत ते मागील 5 दिवसापासून असेच या ठिकाणी गावात अडकलेले आहे। कुठलीही प्रशासनाची सुविधा यांना त्या ठिकाणी मिळालेली नाही असं ते गावकरी सांगत आहे। सोबतच आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे जे लोक आहेत हे आता या पाण्यातून आपला जीव धोक्यात टाकून या पाण्यातून गावातून चंद्रपूर जाण्याकडे निघाले आहे। कारण हे जी छोटीशी ही मुलगी आहे हिला ताप आला, हिची तब्येत ठीक नाही आहे, तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे। म्हणून हे जे आहेत हे आता तुम्ही बघितलं, आपण व्हिडिओमध्ये आपण दाखवलं आहे त्यानुसार तिथे त्या भागातून म्हणजे जीव मुठीत घेऊन ते या भागाला पाण्यातून इकडे आलेले आहे, छोट्याशा पोरीला कडेवर घेऊन, आणि ते आता इथून चंद्रपूरला दवाखान्यात जाणार आहे। दादा काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? माझं नाव रवी तिपे। तिपेजी, काय झालं मुलीला? ताप आला आहे। किती दिवस झाले तापाला? 4-5 दिवस होते। 4-5 दिवस झाले। हो। मग काय तिथे गावामध्ये काय डॉक्टर वगैरे नाही? नाही आहे डॉक्टर। नाही। मग आता तुम्ही एवढ्या पाण्यातून तिला घेऊन आले, काय भीती वगैरे नाही वाटली तुम्हाला? वाटली ना भीती तर वाटते, पण आता जावंच लागते। अच्छा, आता म्हणजे कुठे चालले आता तुम्ही? चंद्रपूरला। चंद्रपूर चालले। आणि काय परत काय समस्या आहे गावामध्ये? समस्या आता 4-5 दिवसापासून आमचे मार्ग बंद आहे। आता आम्हाला 10 ते 15 किलोमीटर फिरत तिकडून शिवनी मार्गे जा लागत आहे। अच्छा, आता तुम्ही आता मुलीला कडेवर घेऊन तुम्ही या भागातून आला आहे, तर तुम्हाला कुठेतरी असं भीती वाटली असेल की एवढं मोठं पाणी आहे, काही घटना झाली असती? भीती तर वाटलीच पण आता जीव धोक्यात टाकून आता थोडं या लागलं। अच्छा, परत काय गावामध्ये समस्या आहे? 5 दिवस झाले तिथे तुम्ही अडकलेले आहात, म्हणजे पुराचं पाणी या ठिकाणी, त्यामुळे तुम्हाला गावातून बाहेर पडता येत नव्हतं। काही समस्या परत काही? काय नाही, जनावर बांधून होते 4-5 दिवस झाले आमचे। आज थोडं पाणी कमी झालं त्याच्यामुळे येऊन राहिले आता, आणि बाकी काय नाही, आता आमचा थोडं फिरत जावं लागत होतं तिकडून। बिलकुल, गावकरी सांगत आहेत की यांना हा जो मार्ग आहे हा चंद्रपूरला जवळ पडतो, इथून जवळपास 5 ते 7 किलोमीटर चंद्रपूर पडतो। मात्र इथून न जाता जर दुसऱ्या मार्गाने गेलं तर 20 ते 25 किलोमीटर लांब जावं लागतं। त्या ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। त्यामुळे गावकरी 5 दिवसापासून जे आहे ते या गावातच अडकलेले होते, आणि आज थोडं इराई नदीचं पाणी कमी झाल्यानंतर आता आपण बघितलं की कशा पद्धतीनं हे या पाण्याची पातळी जी आहे ती पुलावरून वाहत असताना सुद्धा यांनी हे छोट्याशा मुलीला घेऊन हा जो नाला आहे पार केलेला आहे, आणि सध्या ती आता दवाखान्यात जाण्याकरता इथून निघत आहे। विकास राजूरकर, चंद्रपूर, मुंबई तक।